हरिओम. मी विद्या केशव हिरे, सिन्नर उपासना इथनं आले. माझा अनुभव असा आहे, जेव्हा माझ्या सासऱ्यांची एन्जिओग्राफी झाली होती त्यावेळी आम्ही तिथे गेलो होतो. खूप घाबरलो होतो. पूर्ण फॅमिली खूप घाबरून गेली होती. फर्स्ट टाईम अशी घटना घडली होती घरामध्ये. त्यामुळे कोणालाही काही सुचत नव्हतं काय करावं. आणि आम्ही सिन्नरला राहत होतो. सासरे संगमनेरला राहायचे. त्या घाई गडबडीत काय करावं कळेना. त्यांचे एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर आम्ही घाई घरातनं निघालो. माझ्या मिस्टरांनी पहिले म्हटलं, विद्या उदी घे म्हणे बापूजींची, काही झालं तरी ती बरोबर ठेव म्हणे. मग आम्ही ती उदी घेतली. माझी 2 मुलं, मिस्टर आणि मी. आम्ही गेलो. घरी न जाता डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. तिथे सासऱ्यांना बघितलं, उदी लावली त्यांना. तिथे गेल्यानंतर जीवात जीव आला. बरं वाटलं त्यांना भेटल्यानंतर. असं वाटलं की काही झालंच नाही आहे त्यांना. त्यांच्याबरोबर मी आणि माझे मिस्टर 5 दिवस राहिलो, रात्रंदिवस. त्यांना सारखं उदी लावायचो, काळजी घ्यायचो. आणि ते असे बिहेव करायचे की त्यांना काही झालंच नाही आहे का, एन्जिओप्लास्टी झाली म्हणून असंही त्यांना वाटत नव्हतं. ते नॉर्मल पेशंटसारखे आमच्याशी बोलायचे, वावरायचे. आम्हीही त्यांच्याशी तसंच करायचो. काही झालंच नाही. बापूंना म्हटलं, बापू थँक्यू, तुमचे मी आभार कोणत्या शब्दात मानू काहीच कळत नाही आहे. कारण या उदीमुळे जी सासऱ्यांना ताकद मिळाली, आम्हाला जो कॉन्फिडन्स मिळाला, घरच्यांची जी मनातली भीती होती ती सर्व दूर होऊन गेली. आणि उदीचा चमत्कार एवढा असा झाला, आम्ही 5ही दिवस दोघंही रात्रंदिवस जागं होतो तरी आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. आणि सासरे पण मला, माझ्या मिस्टरांना एवढी काळजी करायचे. मी सून असूनही तिथे हॉस्पिटलमधले सगळे व्यक्ती म्हटले, तुमची मोठी मुलगी का, मोठी मुलगी का. सासरे पण म्हणाले, हो माझी मोठी मुलगी म्हणे. मोठी सून असून मोठी मुलगी म्हटल्यानंतर एवढा आनंद झाला. तेव्हा बापूंना म्हटलं, थँक्यू बापूराया. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.